गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसानं पालघरला झोडपून काढले। वादळी वाऱ्यामुळे जव्हार मोखाडा भागामध्ये मोठं नुकसान झालंय। जवळपास शेकडो घरांचं नुकसान झालंय। अनेक घरांची छतं उडाली आहेत, कुटुंब उघड्यावर आली आहेत। संसार उपयोगी वस्तूंचंही मोठं नुकसान झालंय। विजेचे खांब कोलमडून पडल्यानं वीज पुरवठाही खंडित झालाय। पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। कितपत नुकसान झालेल्या या संपूर्ण परिसराचं माहिती देतात आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील। पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे। आपण सध्या जव्हार मधल्या झाप या भागात आहोत। आपण पाहू शकता इथे शासकीय आश्रमशाळेची अवस्था खूप वाईट अवस्था झालेली आहे। आश्रमशाळेचं छत पूर्ण उडून गेलेलं आहे। ज्या इथे आश्रमशाळेची इमारत आहेत सगळ्यांची अवस्था जवळपास सारखीच आहे। त्याचप्रमाणे इथल्या गावातही मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता जे लोखंडी काम होतं ते वाऱ्याचा वेग इतका होता की ती लोखंडी छत आहे ते उडून जवळपास 100 ते 200 मीटर दूर फेकलं गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता लवकर शाळा सुरू होतील, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्याच्यात राहायचं आहे, त्यामुळे मोठा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे या भागात जे नुकसान झालंय त्या भागात पंचनामा लवकरात लवकर व्हावा, कारण एका साईडला निवडणुका सुरू आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी पंचनाम्याला दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर लवकरच या सर्व गोष्टींचा पंचनामा होऊन या लोकांना मदत मिळावी अशी मागणी सध्या होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट ताजिम खतीबसह हर्षद पाटील, झी मीडिया, जव्हार, पालघर।